चला सुरुवात करूया। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीवरनं लक्ष्मण हाके जालन्याच्या वडीगोद्रीत उपोषण करताना दिसतात। आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपल्याचं दिसून आलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाकेंदरम्यान वार पलटवार सुरू झाले। तीड निर्माण करा तेव्हा करतो हे सगळं, नसतं असं हटकून आंदोलन असतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढे उभा करायचं। टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केलं, हॉटेल जाळली, घरं जाळली लोकप्रतिनिधींची। आणि जरांगे जातीयवाद नक्की कोण करतंय? जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना दिलेल्या इशाऱ्यावरून हाकेंनी जोरदार उत्तर दिलं। देवलेवाल्याला 2 जोड घेतले जाणे शाळा करतो, तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठलं ना तर नाव बदलून ठेवतो, किती पळतो बघतो मी तो आहे। आता भुजबळांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। जरांगे साहेब, तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका। एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके आमने सामने आल्याचं दिसून आलंय। वडीगोद्री इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी त्यांनी उपोषणास्त्र उगारलंय। त्यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। सलग 9व्या दिवशी उपोषणामुळे हाके आणि वाघमारे यांची तब्येत खालवत चालली। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली। सरकारची ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका असल्याचं शिष्टमंडळानं सांगितलं। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली। मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत। सगळ्या बांधवांना विनंती आहे, कुठेही आपण रास्ता रोको वगैरे असल्या गोष्टी करायच्या नाही आणि गुन्हे अंगावर घ्यायचे। या आंदोलनाला प्लीज गालबोट लागू देता कामा। निश्चित आपल्या ज्या मागण्या आहेत उपोषणकर्त्यांच्या त्यावर साधक बाधक चर्चा होत त्यातून निश्चित मार्ग निघेल। मी मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून ठामपणानं सांगतो की ओबीसीचं काही कमी केलं जाणार नाही, ही भूमिका सरकारची आहे। हाके यांनी उपोषणावर ठाम असल्याची भूमिका जाहीर करताच ओबीसी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर जोरदार घोषणाबाजी केली। ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या प्राणांतिक उपोषण आता निर्णायक वळणावरती येऊन ठेपलंय। राज्य सरकारमधील मंत्र्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने शुक्रवारी जालन्यामधील वडीगोद्रीत लक्ष्मण हाके यांची भेट घेतली। या भेटीनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटमधून सरकारला घरचा आहेर दिला। पंकजा मुंडेंनी ट्विटमध्ये हाकेंच्या उपोषणावर भाष्य करताना काही मुद्दे उपस्थित केले। राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांचं शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्रीत जाऊन भेटल्याचं समजतंय। ते योग्यच आहे। हाकेंचं उपोषण हे त्यांचं नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वांना समान न्याय सन्मान देण्यासंदर्भातली आवश्यकता आहे। सत्तेचा गैरवापर करून किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का असल्यास त्याची चौकशी करावी। तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी। या साध्या त्यांच्या 2 मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत। शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखं होईल अशी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण सुरू केलंय। गुरुवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांनी सरकारवर गंभीर आरोप केले। महाराष्ट्रात 60% ओबीसी समाज असून त्यांच्या मागण्यांकडे ढुंकूनही न बघणं हा महाराष्ट्रातील तमाम ओबीसींचा अपमान आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। 55-60% असलेल्या ओबीसीच्या मागण्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी उपोषणकर्त्यांकडे ढुंकूनही न बघणं म्हणजेच हा महाराष्ट्रातील समस्त ओबीसीचा अपमान आम्ही समजतो। सध्याच्या परिस्थितीत मराठा विरुद्ध ओबीसी या 2 समाजांमध्ये भांडण लावण्याचं काम सरकारनं केलं असा हल्लाबोलही वडेट्टीवारांनी केला। आज जे परिस्थिती निर्माण झाली या 2ही समाजामध्ये आपसात भांडण लावण्याचं पाप महायुती सरकारने केलेलं। कुठेही 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, 2 समाज एकमेकाच्या समोर उभे राहू नयेत आणि दोन्ही समाजाचं अहित होऊ नये। जरांगे आणि लक्ष्मण हाकेंनी समाजाच्या एकत्रीकरणासाठी पुढाकार घ्यायला हवा असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासाठी जालना जिल्हा राज्याच्या नकाशावर आलेला आहे। आधी अंतरवाली सराटी आणि आता वडीगोद्री गावाकडे राज्याचं लक्ष लागलंय। वडीगोद्रीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं 9व्या दिवशीही उपोषण सुरू आहे। हाके यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला। ओबीसींचं आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप जरांगेंनी केला। गाव खेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधवावर हात पडू देत नाही
वेळ पडली तर मी एखादा पाऊल मागे सरकार, पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत. दंगली घडवण्यासाठी अशी आंदोलनं घडून आणली जात असल्याचा आरोपही जरांगेंनी केला. ते जातीवाद आणि दंगल घडवण्यासाठीच आंदोलन उभा केले तिथं, मी होऊच देत नाही तिथं काही. जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, मात्र प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि यानंतर जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी लढा सुरू करणार आहेत. त्यातच राज्यात लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलं. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या 9व्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली. हाके आणि सरकारच्या शिष्टमंडळाच्या चर्चेवर जरांगे यांनी सवाल उपस्थित केला. तसंच यावेळी जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांना सावधगिरीचा इशारा दिला. दोघांसाठीच फजिती म्हणून ध्यानात राहू दे. आम्हाला फसलेले 15-20 वर्षे आम्हाला फसलेले असंच होणार आहे. आम्हाला पाणी पाहिजे ते आता तुम्हाला पाणी पाजून जाईल. शासन म्हणते ओबीसी रिझर्वेशनला धक्का लागणार नाही आणि आंदोलनकर्ते म्हणत आहेत की ऑलरेडी आम्ही ओबीसीमध्ये घुसलेबाबत आणि सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही पूर्ण घुसणार आहोत. या दोन्ही प्रश्नाचं खरं काय आणि विरोधक आहे. आता आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार तोडगा कसा काढणार हे पाहावं लागेल. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्या चुरशीच्या लढतीत पराभव केला. आता लोकसभेतील पराभवानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपच्या गोटात हालचाली सुरू आहेत. दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्यानं त्यांची राज्यसभेतील जागा रिक्त झालेली आहे आणि यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची केंद्रीय नेतृत्वाला विनंती केल्याची माहिती मिळते. आमची मागणी आहे पंकजाताईंना दिलं पाहिजे राज्यसभेवर, काय अडचण आहे. पंकजाताईंना राज्यसभेचं सीट जर बीजेपीकडनं दिलं जात असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे. लगेचच त्यांना मंत्रिपद सुद्धा द्यावं लागेल. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर संधी मिळाल्यास लोकसभेतील पराभवामुळे निराश आणि नाउमेद झालेल्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो. लवकरच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. मात्र खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त काही ठरताना दिसत नव्हता. अशातच रक्षा खडसे आणि एकनाथ खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शहांची भेट ही सदिच्छा भेट असून यात राजकीय चर्चा झाली नसल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही भाजपात परतणार असल्याच्या चर्चा लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच सुरू आहेत. मात्र लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला तरी देखील एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त काही ठरताना दिसत नव्हता. अशातच काल रात्री केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याकरता गेलेले होते. नवी दिल्लीमध्ये अमित शहा आणि खडसे कुटुंबियांची भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. असं असलं तरी एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यांचे धन्यवाद देण्यासाठी आम्ही अमित शहांची भेट घेतली. ती एक औपचारिकता होती. या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. आता ते अमित भाई आणि ते सांगू शकतील किंवा ते सांगू शकतील. मला त्यांची काय चर्चा झाली काय मला याची कल्पना नाही. अमित शहा यांच्या भेटीनंतर खडसेंची भाजपमधील घरवापसी लवकरच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार नोंदवली आहे. आपला अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची कुणीतरी अफवा पसरवत आहे असं बच्चू कडूंनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीच्या जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात आपल्या जीवाला धोका असल्याचं नमूद केलंय. गडचिरोलीत राहत असून आपले नक्षलवाद्यांशी जवळचे संबंध आहेत. बच्चू कडूला पाहून घेऊ, आज मौका देख के बच्चू कडू को चौका मारेंगे अशा प्रकारची धमकी आल्याचं बच्चू कडूंनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. आपला अपघात झालाय का अशा प्रकारची विचारणा करणारे फोन येत असल्याचंही बच्चू कडूंनी म्हटलंय. 2-3 दिवस झाले का एक फोन आम्हाला येतो का तुमचा अपघात झाला का. एक सातत्यानं असं का वार्ता फैलवल्या जाते हे थोडं चिंतेची गोष्ट होती. एखाद्या वेळेस खरोखरच अपघात होईल आणि त्याच्यात दुर्लक्ष होऊ नये आणि नेमकं याच्या मागचं काय कारण आहे त्यांचं संरक्षण केलं पाहिजेत. आणि बच्चू कडूंच्या जर केसाला धक्का लावला तर हे राज्य सरकार जबाबदार राहील याची खबरदारी सुद्धा राज्य सरकारने घेतली पाहिजे. ग्राहक आता सक्षम आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यात लक्ष घालतील आणि तात्काळ याचा बंदोबस्त करतील.
आमदार बच्चू कडू यांना सध्या पोलिसांची Y+ सुरक्षा आहे. बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. बच्चू कडूंना धमक्या देणाऱ्यांमागे कोण आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून कोयता हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील विविध परिसरात कोयता गँगने दहशत माजवली आहे आणि दहशत रोखण्याचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून सातत्याने सुरू आहेत. मात्र तरीही कोयता गँगकडून धुडगूस घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. पुण्यातील सिंहगड रोडवरील किरकटवाडी इथं कोयता गँगनं धुमाकूळ घातला. 30 ते 40 गुंडांनी तरुणावर हल्ला केला. यावेळी या गुंडांनी दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हवेली पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप होतोय. त्यानंतर या गुंडांनी पुन्हा येऊन नागरिकांना मारहाण केली. या सगळ्या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. रात्रीमध्ये आम्ही 9 आरोपी अटक केलेले आहेत. त्यातील एक आरोपी सध्या सर्व्हिलन्समध्ये आहे. राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. कोयता गँग वगैरे वगैरे जे आहेत ना, त्याचे सूत्रधार वरच बसले साव्या माळावर. दुर्दैव असं की पोलीस प्रशासनावर सरकारचा कुठेही वचक राहिलेला नाही. गृहमंत्र्यांचा नक्कीच अपयश आहे. कोयता गँगची दहशत वाढत असल्यानं पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नाही का असा सवाल उपस्थित होतोय. राज्यात ठिकठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाते. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येते. मात्र बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत धक्कादायक प्रकार समोर आला. बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळलंय. हा प्रकार समोर येताच पोलिसांनी संबंधित उमेदवाराला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या उमेदवाराकडे आढळलेले इंजेक्शन टर्मिन इंजेक्शन असावं असा अंदाज वर्तवला जातोय. साधारणतः व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये यासाठी बिफेट्रामाइन हे घटक असलेलं टर्मिन नावाचं हे इंजेक्शन घेतलं जातं. हे इंजेक्शन तेच असावं असा अंदाज आता अधिकाऱ्यांनी वर्तवला. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळू शकणार आहे. सॅम्पल आम्ही तपासणीसाठी पाठवत आहोत. त्याचबरोबर फूड अँड ड्रग्सचा अधिकारी यांच्यामार्फत देखील त्याचा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतो आहोत. या प्रकारामुळे भरती दरम्यान आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या बॅगांची आता कसून तपासणी केली जाणार आहे. जळगावच्या जामनेरमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि या घटनेतील नराधमाला आपल्या ताब्यात द्यावं या मागणीवरनं संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्टेशनवर दगडफेक केली. या घटनेनंतर जामनेरमध्ये सध्या कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी 8 दिवसानंतर भुसावळमधून अटक केली. या नराधमाला आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत जमाव जामनेर पोलीस स्टेशन बाहेर जमला होता. यावेळी जमावानं पोलीस स्टेशनवर दगडफेक केली. यात पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलीस स्टेशन समोर असलेली दुचाकीही जाळण्यात आली. या घटनेनंतर शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला. परिस्थिती ही नियंत्रणात आहे. कोणीही घाबरून जाऊ नये. जामनेरमध्ये जे वातावरण आहे ते सध्या शांततेचं असून कारवाई वेळीच होत नाही. त्यावेळी जनतेचा उद्रेक होतो. जनतेने जर कायदा हातात घेण्याची पाळी कधी येते त्यावेळेस न्याय मिळत नाही. तेव्हाही त्यांनी पोलीस स्टेशनवरच थोडी दगडफेक केली. त्यांचा राग साहजिक होता, पण मला वाटतं थोडं आक्रमकता त्यांची जास्त होती. सध्या जामनेरमध्ये शांततामय वातावरण आहे. जामनेरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.